जून 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये जे राजकारण झालं, त्याच पद्धतीचं राजकारण आज पश्चिम बंगालमध्ये होताना दिसत आहे. 2022 मध्ये शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेपासून विलग झाला आणि त्यांनी स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवली. त्याच पद्धतीनं आज पश्चिम बंगालमध्ये देखील रीतव्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमधला एक 59 आमदारांचा गट वेगळा झालेला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यांना लगोलग मान्यता देऊन त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली. त्यानंतर रीतव्रत बॅनर्जी हे विरोधी पक्ष नेते देखील म्हणून त्यांना मान्यता दिली गेलेली आहे. दोन्ही गोष्टींमधलं हे एक साम्य आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी गट फोडला, शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. म्हणजे त्यांना एकनाथ शिंदेना पूरक असं सरकार नव्हतं. परंतु पश्चिम बंगालमध्ये आज परिस्थिती अशी आहे की बॅनर्जी यांना सपोर्ट करणारं भाजपचं सरकार पश्चिम बंगालमध्ये असल्यामुळं बॅनर्जी यांना गुवाहाटी किंवा अन्य ठिकाणी आमदारांचा हा सगळा ताफा घेऊन जायची गरज पडली नाही. त्यांनी 59 आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या, ते विधानसभा अध्यक्षांना भेटले आणि लगोलग त्यांना मान्यता देखील मिळाली. दोन्ही मधला एक फरक इथं आणखी एक लक्षात घेतला पाहिजे की शिवसेना फुडल्यानंतर काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु रीतव्रत बॅनर्जी यांना ही संधी मिळण्याची शक्यता नाही. कारण भाजपकडे अगोदरच 5वी बहुमत आहे पश्चिम बंगालमध्ये आणि भाजपचा मुख्यमंत्री तिथे अगोदर विद्यमान मुख्यमंत्री तिथे सत्तेवर बसलेला आहे. त्यामुळं फक्त रीतव्रत बॅनर्जी यांना वापरून घेण्यासाठीची भाजपची ही खेळी आहे, असं त्याच्यातून एक अनुमान काढता येते. दुसरा एक भाग असा आहे की ममता बॅनर्जी यांच्याकडे तृणमूल काँग्रेसच्या ज्या काही प्रमुख नेत्या आहेत, ममता बॅनर्जी यांच्याकडे 80 आमदार होते. भाजपला शक्यतो भीती अशी वाटत होती की 80 आमदारांच्या बळावर ममता बॅनर्जी परत एकदा आपलं गेलेलं स्थान पश्चिम बंगालमध्ये निर्माण करू शकतात. त्यामुळे ते सगळं होण्यापूर्वीच त्यांचा पक्ष फोडला पाहिजे आणि त्यांच्या पक्षाचे 2 शकले केले पाहिजेत. ह्या भूमिकेतून त्यांनी अगोदरच नाराज असलेल्या बॅनर्जींना चुचकारून त्यांनी वेगळा गट स्थापन करायला भाग पडला भाजपनी आणि आज तृणमूल काँग्रेसचे 2 शकलं झालेले आपल्याला बघायला मिळतायत. परंतु याच्यामध्ये असा विचार आपण करू शकतो की बॅनर्जी यांचा फायदा काय? आज त्यांचा काही तसा फायदा दिसत नाही. ते विरोधी पक्षनेते झाले इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्यांना सत्तेमध्ये काही वाटा मिळेल की नाही याबद्दल मी साशंक आहे. कारण की भाजपला तशी गरज नाही. परंतु भाजपला याची गरज होती की ममता बॅनर्जी यांना वेगळं पाडायचं, त्यांच्यामध्ये तुकडे करायचे आणि त्यांचं राजकीय खच्चीकरण करायचं. भाजपनी एक धोरण सगळ्या देशामध्ये सातत्यानं अवलंबिलेलं दिसतंय. आपण आप बघतो, अकाली दल बघतो, महाराष्ट्रामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सगळे जे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत, हे पक्ष भाजपने फोडले, संपवले आणि त्यांचं अस्तित्व असल्या नसल्यासारखं करून टाकलेलं आहे. आता मला असं वाटतं की पश्चिम बंगालमध्ये तीच खेळी, जो प्रादेशिक अस्मितेचा जो प्रश्न होता, तृणमूल काँग्रेस जो प्रादेशिक अस्मितेचा विषय घेऊन जे राजकारण करत होती, तो पक्ष भाजपने फोडलेला आहे. त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. त्यामुळे असं परिस्थिती निर्माण झालेली की भाजपला प्रादेशिक पक्ष देशामध्ये ठेवायचेत का नाही ठेवायचे. म्हणजे भाजपची पहिल्यापासून भूमिका एकत्र आली की 2-3च मुख्य देश पातळीवरचे पक्ष असावेत. त्या दृष्टीनं भाजपची वाटचाल चालू आहे आणि मला असं वाटतं की भाजपचं हे धोरण जे आहे की सगळे प्रादेशिक पक्ष संपवण्याचं, ते भारतीय लोकशाहीसाठी मारक आहे. ही प्रादेशिक पक्षांची कत्तल आहे असं मी म्हणतो आणि ही भारतीय लोकशाहीला कालांतराने पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसेल की ती अत्यंत धोकादायक ठरलेली आहे. एक गोष्ट खरी आहे की जे प्रादेशिक पक्ष होते ते एका विशिष्ट कुटुंबाशी निगडीत होते किंवा घराणेशाही जपणारे होते. परंतु त्यांना लोकमान्यता मिळालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये हे पक्ष तोडणं, हे पक्ष फोडणं, हे पक्ष संपवणं हे एकूण कालांतरानं लोकशाहीसाठी मारक ठरणार आहे असं मला वाटतं.